व्हरायटी फॅमिली, तर मी हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हा कटोरी ब्लाऊज आहे आणि बॉटल ग्रीन कलर असा या पिसाचा कलर आहे, पण एकदम फिरता कलर आहे. कधी हा पर्पल कलर होतोय, कधी बॉटल ग्रीन कलर, आणि उन्हात गेल्यावर तर असे ब्लाऊज खूप चमकतात. आणि तुम्ही पाहू शकता की त्याला मागच्या साईडने कशी डिझाईन आहे, मध्ये पूर्ण अशी त्याच्या छोटे छोटे असे डायमंड सारखं लावलेलं आहे. आणि इकडून या साईडला तुम्ही पाहू शकता की किती छान अशी डिझाईन त्याच्यावर पूर्ण भरलेला आहे डिझाईनने हा ब्लाऊज. आणि त्या कस्टमरचं आता माप डीपच होतं, पण आता त्या ऑलरेडी आलेला होता त्याला गळा, त्यामुळे त्या गळ्यानुसारच आपल्याला अशी घ्यावा लागतात, नाही तर मग त्याच्यात ती डिझाईन निघून जाते पूर्ण. मग अशाच त्या मापाच्या नुसारच मी घेतलेला आहे हा, तुम्ही पाहू शकताय. आणि मग त्याच्यात थोडीसुद्धा डिझाईन मी कापून लावलेली नाही आहे, म्हणजे ती डिझाईन होती आहे तशीच ठेवलेली आहे. म्हणजे त्या ब्लाऊजला एकदम छान लुक असा येणार आहे, घातल्यानंतर खूप छान वाटणार आहे हा ब्लाऊज. आणि तुम्ही पाहू शकता की इकडं त्याची बाही पण एकदम पूर्ण भरलेली आहे, आणि त्या बाईची जेवढी बाही होती ना तेवढीच ती डिझाईन पण आलेली आहे, म्हणजे कोइन्सिडेंटली. तर पाहू शकता तुम्ही, ती इथून तिचं माप आहे या बाईचं, आणि इथपर्यंत ती डिझाईन गेलेली आहे, आणि तिचा तेवढाच हात होता त्या कस्टमरचा सुद्धा. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण बाही पण भरलेली आहे. इकडच्या साईडने पण पहा तुम्ही, असा हा बॅक साईड आहे बाईचा, आणि हा आहे फ्रंट साईड आहे, आणि हा आहे मधला पोर्शन त्याचा. किती छान आहे पहा, एकदम चमक मारतो ह्या ब्लाऊज घातल्यानंतर. असे लग्नामध्ये छान वाटतात घालायला असले ब्लाऊज. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज मला नक्की सांगा. चला पाहूयात आता दुसरा ब्लाऊज. आणि इकडे पहा, हा आहे दुसरा ब्लाऊज. ह्या कस्टमरचं माप खूप मोठं आहे, तर मला त्याला असं वाटलं होतं की दुसरं कापड आणून लावावं लागेल, पण काही गरज नाही पडली. पीस खूप मोठा होता, त्यामुळे मग त्याच्यामध्ये ॲडजस्ट झालं पूर्ण. आणि हा सिम्पलच ब्लाऊज होता, सिम्पल त्याने करायला म्हटलं, डिझाईन नव्हती याला. रनिंग पीस होता, कॉन्ट्रास्टमध्ये असता तर मग डिझाईन याला छान वाटली असती, पण रनिंग असल्यामुळं मग त्याला काहीच करता आलं नाही. तुम्ही पाहू शकता इकडं मी त्याला अशी कॉपरची नाही, गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे. साधाच ब्लाऊज आहे, आणि इकडं तुम्ही पहा साधाच बाह्या पण त्याच्या केलेल्या आहे, त्याला कोणतीही डिझाईन न करता. तर अशा लग्नामध्ये पण छान वाटतात असे ब्लाऊज, म्हणजे साधे असे शिवलेले. कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज? चला पाहूया तिसरा ब्लाऊज. आणि हा आहे तिसरा ब्लाऊज आहे. हा काही डिझाईनचा नाही, साधाच पीस घेऊन त्यांनी शिवलेला आहे त्या कस्टमरने. आणि तुम्ही पाहू शकता इकडं त्याची फिनिशिंग पण छान आलेली आहे, मागून कोणताही गळा नाही आहे त्याला. तर साधाच हा ब्लाऊज आहे. तर कसा वाटला तुम्हाला हे ब्लाऊज सांगा नक्की.